पेसा क्षेत्रातील जिल्ह्यात शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रात 20% व नॉन पेसा क्षेत्रात 80% रिक्त पदे आंतरजिल्हा बदली प्रक्रियाकरिता उपलब्ध करून देण्यात यावी. याबाबत मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पेसा क्षेत्रातील 20% नुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ही अट कोणत्या शासन निर्णयानुसार टाकण्यात आलेली आहे ते आपण शासन निर्णयातील तरतुदीनुसार बघूया. बदलीबाबत करावयाची कार्यवाही 1. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक 09 जून 2014च्या अधिसूचनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्र असलेल्या जिल्ह्यामधील अनुसूचित क्षेत्रातील उपरोक्त संवर्गातील पदे भरताना स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारातून भरावयाची आहेत. 2. उपरोक्त तरतूद करण्यामागे प्रमुख उद्देश हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 46 नुसार शासनावर अनुसूचित जमातीचे शैक्षणिक आणि आर्थिक हित विशेष काळजीपूर्वक जोपासण्याचे कर्तव्य सोपविले आहे. परंतु अनुसूचित क्षेत्रात कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, कार्यालयातील उपस्थितीचे कमी प्रमाण यामुळे सेवा पुरविण्यात अडचणी निर्माण होत होत्या. या आणि इतर अनुषंगिक बाबी विचारात घेऊन ही तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु अनुसूचित क्षेत्रात कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, कार्यालयातील उपस्थितीचे कमी प्रमाण यामुळे सेवा पुरविण्यात अडचणी निर्माण होत होत्या. या आणि इतर अनुषंगिक बाबी विचारात घेऊन ही तरतूद करण्यात आलेली आहे. 3. उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 26 जून 2015च्या शासन निर्णयाप्रमाणे बिंदनामावलीनुसार रिक्त होणाऱ्या पदांपैकी पदभरती करीत असताना अनुसूचित क्षेत्रात रिक्त होणारी पदे, परंतु जास्तीत जास्त जिल्ह्याच्या एकूण रिक्त पदांच्या 20% पदे ही अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांमधून भरावयाची आहेत. 4. परंतु जिल्ह्यांतर्गत कर्मचाऱ्यांची बदली करीत असताना या बदलीमुळे जिल्ह्याच्या बिंदुनामावली अथवा जिल्ह्याच्या असणाऱ्या रिक्त पदांमध्ये कोणत्याही प्रकारे फरक पडत नाही. नियुक्त्या, सेवानिवृत्ती यामुळे जिल्ह्याच्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होत असतो. 5. राज्यातील अनुसूचित क्षेत्रात निम्न मानव विकास निर्देशांक, मागासलेपणा, दुर्गमता, गरिबी दिसून येते. अनुसूचित क्षेत्राचे सामाजिक निर्देशांक हे राज्याच्या सामाजिक निर्देशांकाच्या प्रमाणात कमी आहे. यामुळे अनुसूचित क्षेत्राच्या ठिकाणी कोणत्याही कारणामुळे पद रिक्त राहिल्यास सेवा सुविधा पुरविण्यामध्ये अथवा त्यांच्या दर्जामध्ये सातत्य राखण्यामध्ये अडथळा येऊ शकतो व ही बाब मान्य राज्यपाल महाराष्ट्र राज्य याच्या दिनांक 9 जून 2014च्या अधिसूचनेशी विसंगत होईल. वरील सर्व बाबींचा विचार करता बदली संदर्भात खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे. स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांचा बदलीबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. जे स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवार हे मान्य राज्यपाल यांच्या दिनांक 9 जून 2014च्या अधिसूचनेप्रमाणे जाहिरात देऊन स्थानिक विविक्षित अनुसूचित क्षेत्रासाठी स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची भरती करण्यात आलेली आहे. अशा उमेदवारांची नियुक्ती ही अनुसूचित क्षेत्रापुरती मर्यादित राहील व त्या क्षेत्राबाहेर त्यांची बदली केली जाणार नाही. परंतु त्या क्षेत्रामध्ये त्यांची अंतर्गत बदली करता येईल. सध्या कार्यरत असलेले अनुसूचित जमातीचे कर्मचारी व यापुढेही सरळ सेवेने स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी संपूर्ण जिल्हा हे कार्यक्षेत्र राहील. अशा कर्मचाऱ्यांची बदली जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी करता येईल. फक्त अशी बदली करीत असताना स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार कार्यरत असणाऱ्या पदांवर त्यांना बदलीने नियुक्ती देता येणार नाही.
बिंदू नामावलीनुसार रिक्त होणाऱ्या पदांपैकी पेसा क्षेत्रातील जास्तीत जास्त 20% पदे ही स्थानिक एस.टी. कर्मचाऱ्यांमधून भरली जातात. अलीकडच्या मंत्रालयातील बैठकीनुसार आंतरजिल्हा बदलीच्या 7व्या टप्प्यासाठी देखील 20% पेसा आणि 80% नॉन पेसा रिक्त पदे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अशा प्रकारे पेसा शिक्षक बदली प्रक्रिया ही स्थानिक उमेदवारांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबवली जाते. तर मित्रांनो, ही होती पेसा शिक्षक बदलीबाबतची सविस्तर माहिती. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शिक्षक बांधवांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.